नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 6 मे 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित न्यायव्यवस्था पेपरलेस ज्युडिशियरी असलेले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्कीम. सूर्यकांत यांनी सिक्कीम राज्य पूर्णपणे पेपरलेस ज्युडिशियरी झाले असल्याची घोषणा केली आहे. यामुळे सिक्कीम हे देशातील पहिले असे राज्य ठरले आहे. पेपरलेस ज्युडिशियरी म्हणजे काय, तर न्यायालयीन कामकाज यामध्ये पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पाडले जाते, कोणत्याही पेपरचा वापर न करता. उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर न्यायव्यवस्था अधिक जलद आणि पारदर्शक बनवणे, तसेच कागदाचा वापर कमी करून पर्यावरण संरक्षण करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 2, भारताने सिनबॅक्स 2 या संयुक्त लष्करी सरावासाठी कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कंबोडिया. भारत कंबोडिया संयुक्त लष्करी सराव सिनबॅक्स 2 2026ची सुरुवात 4 मे 2026 रोजी झाली. हा सराव 4 ते 17 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याचे ठिकाण आहे कंबोडिया. सिनबॅक्सचं लॉंग फॉर्म बघूया, तर याचा लॉंग फॉर्म आहे कंबोडिया इंडिया बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज 2026 मधील हा या सरावाचा दुसरा भाग म्हणजे सेकंड एडिशन आहे. सहभागी दल बघूया, एकूण 120 भारतीय जवानांनी या सरावात सहभाग घेतला आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधून जवान सहभागी झाले आहेत. तसेच एकूण कंबोडियन सैनिकांची संख्या आहे 160, जे आहेत रॉयल कंबोडियन आर्मीमधून. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताह 2026 कोणत्या कालावधीत साजरा केला जात आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 ते 10 मे दरम्यान. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरतर्फे देशभर फायर सेफ्टी वीक साजरा केला जात आहे. 4 ते 10 मे दरम्यान हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4, पाथफाइंडर उपग्रह प्रकल्पाची घोषणा कोणत्या 2 कंपन्यांनी संयुक्तपणे केली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिक्सेल सर्वम. भारतीय स्टार्टअप पिक्सेल आणि सर्वम AI यांच्याद्वारे 2026च्या चौथ्या तिमाहीत प्रक्षेपित होणारा पाथफाइंडर उपग्रह भारताचे पहिले AI शक्तीवर चालणारे कक्षीय डेटा सेंटर असेल. 200 किलो वजनाच्या या उपग्रहामध्ये हायपरस्पेक्ट्रल डेटासाठी कक्षेतच GPU शक्तीवर चालणाऱ्या प्रोसेसिंगची सुविधा असेल, ज्यामुळे पृथ्वी निरीक्षणासाठी रिअल टाईम माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. पुढला प्रश्न, EPC शिखर परिषदेत सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅनडा. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी 4 मे 2026 रोजी झालेल्या 8व्या EPC परिषदेत सहभाग घेतला. यामुळे कॅनडा हा EPC परिषदेत सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश ठरला आहे. ही परिषद एरेवन, अर्मेनिया येथे आयोजित करण्यात आली. EPCचं लॉंग फॉर्म आहे युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी. ही 2022 मध्ये सुरू झालेली राजकीय मंच आहे. यात युरोपियन युनियन सदस्य देशांसह UK, तुर्की, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यासारखे इतर युरोपीय देश सहभागी होतात. याचा उद्देश काय आहे, तर युरोपमध्ये राजकीय सुरक्षा आणि सहकार्य वाढवणे हा या परिषदेचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. प्रश्न 6, जागतिक दमा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो दरवर्षी साजरा केला जातो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, म्हणजेच 2026 मध्ये 5 मे रोजी जागतिक दमा दिन साजरा करण्यात आला. जागतिक दमा दिन वर्ल्ड अस्थमा डे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश दमा या श्वसनाच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. प्रश्न 7,
भारतातील पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात. गुजरातच्या कांडला येथील दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटीमध्ये भारताचा पहिला हरित मिथेनॉल उत्पादन प्रकल्प विकसित केला जात आहे. थर्मॅक्स लिमिटेड आणि अंकुर सायंटिफिक यांचा हा प्रकल्प असून याद्वारे दरवर्षी 18,000 टन आक्रमक प्रोसोपिस जुलिफ्लोरा तणांचे पर्यावरणपूरक इंधनात रूपांतर केले जाईल. सागरी डिकार्बनायझेशनला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने हा पथदर्शी प्रकल्प जहाजांच्या इंधनासाठी दररोज अंदाजे 5 टन हरित मिथेनॉलचे उत्पादन करतो. पुढला प्रश्न, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HALचे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रवी के. रवी के यांनी 1 मे 2026 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी 30 एप्रिल 2026 रोजी सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर DK सुनील यांची जागा घेतली. रवी के यांनी यापूर्वी HAL संचालक म्हणूनही काम केले असून त्यांना एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. प्रश्न 9वा आहे, साऊथ कोस्ट रेल्वे झोन अधिकृतपणे कोणत्या तारखेला अधिसूचित होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 जून 2026. केंद्र सरकार 1 जून 2026 रोजी साऊथ कोस्ट रेल्वे झोन अधिसूचित करणार आहे. हे भारताचे 18वे रेल्वे झोन ठरणार आहे. याचे मुख्यालय आहे विशाखापट्टणम येथे. नरेंद्र मोदी यांनी याची पायाभरणी केली होती. कधी? तर जानेवारी 2025 मध्ये. एकूण 52.2 एकर जमीन राज्य सरकारकडून यासाठी हस्तांतरित करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी लागणारा निधी आहे रुपये 184 कोटी. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, भारताने जमैकाला किती भीष्म क्यूब मोबाईल हॉस्पिटल युनिट्स भेट दिले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10. भारताने जमैकाला 10 भीष्म क्यूब मोबाईल हॉस्पिटल युनिट्स भेट दिली आहेत. ही मदत द्विपक्षीय आरोग्य सहकार्याचा भाग आहे. भीष्मचा पूर्ण अर्थ जाणून घेऊया. तर याचा लॉंग फॉर्म आहे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हित अँड मैत्री. आपत्कालीन व आपत्ती परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.